तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रुति स्मृति पुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पाद शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तो पुनः पुनः भगवन्तो पुनः पुनः। हरि ओम। समस्तजनकल्याणे निरतं करुणालयं नमामि भगवत्पादं नमामि समस्तजनकल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम्। हरि ओम। आजपासून आपण या यज्ञातलं ज्ञान यज्ञातलं सकाळचं सत्र सुरू करतो। केनोपनिषद आपण चिंतन करणार आहोत। आता उपनिषद आणि ती पण केनोपनिषद। खरं तर मनुष्य आहे ना, आता मनुष्य आहे ना जीवनात काय करत असतो, काय ना काय करतच असतो। पण का करत असतो म्हणजे आधी तर काय सगळे सांगतात, अरे चांगला अभ्यास कर, चांगला शिक, चांगले मार्क्स मिळतील, चांगली नोकरी मिळेल, मी तुला सुखी राहते, आनंद मिळेल, ते प्रयत्न करतो। चांगले मार्क मिळाले त्याच्यासाठी प्रयत्न, चांगले मार्क्स मिळाले, चांगल्या कॉलेजमध्ये डिग्री करायला मिळेल, असं चालूच असतं। आणि आयुष्यामध्ये असं करण्याला मग नोकरी मिळाली, मग नोकरी झाल्यानंतर काय मग छोकरी मिळाली, म्हणजे चांगलं अजून मग चांगली नोकरी एका ठिकाणी। आणि आधी असं होता ट्रेंड की एक नोकरी धरली की तीच आणि त्याच्यातच प्रमोशन। आता तसं नाही आहे, ते एका कंपनीत नोकरी मिळाली, इतकंच पॅकेज मिळतं, तर तिथला एक्सपिरियन्स घेऊन परत लगेच दुसऱ्या पॅकेज, लगेच तिसरं का, तर तिथे अजून पगार, मग अजून पैसे, अजून सुखसता, मग अजून सुख, असंच सगळ्यांना वाटत असतं। साध्या छोट्याशा घरात राहणाऱ्या माणसाला वाटणार आहे एवढीशी छोटीशी झोपडी, एका घरात एकाच खोलीचं घर आहे, 2 खोल्यांचं असलं तर बरं होईल, म्हणजे मला जास्त सुख मिळेल, 2 खोल्यांचं, मग अजून जास्त सुख मिळेल, 3 खोल्यांचं, बंगला बांधला, मग 1 बंगला नाही, मग 2, मग 3, चालूच आहे, मिळत गेलं त्याला। आणि अजून अजून मग काय, आता सगळं छान आहे, बिझनेस छान आहे, घरं आहे, मग आता माझं काहीतरी झालं पाहिजे नाव प्रसिद्धी, मग चला निवडणुकीत असं चालू असतं। मग काय झालं, फार तर मंत्री, आमदार, खासदार, मंत्री, तर फक्त स्टेटचाच मंत्री, ह्याच्यात काही एवढंच नाही। अजून केंद्रामध्ये फक्त मंत्री, पण मग देशाचा चालक राष्ट्राध्यक्ष, म्हणजे माणसाचं काय आहे की तो बघत असतो आणि मला अजून मिळेल, अजून मिळेल आणि अजून मिळेल, की मी सुखी होईल, मी सुखी होईल, मला सुख पाहिजे। सगळेजण सुखाच्या शोधात आहे आणि सुखासाठी प्रयत्न मात्र कुठं करतात, बाहेर बाहेर बाहेर। आणि जितकं धावतो तितकं त्याचं पाठीमागे लागतं, किती केलं तर सुद्धा शेवटी कन्क्लुजन काय निघतं, अरे मला जे पाहिजे होतं मिळालं, लगेच निघतो मी। आणि आता मला जे पाहिजे होतं अजून सापडलंच नाही, कारण मला प्रत्येक मनुष्याला शोध कसला आहे तर सुखाचाच आहे, म्हणजेच आनंदाचा आहे। सुख आणि आनंद, सुखात आनंदाचा एक कण म्हणजे सुख आहे। तसं ते रावणाला ते सांगितलं, ते तू तुझ्या बळाचा एवढा अभिमान करतो, हे सगळं जगत आहे ना, ते म्हणजे रामचंद्र सुख राशी समुद्र येते आणि तू एवढासा कण मात्र आहेस त्यातला। आणि तसंच आहे, पण मनुष्यातला असाच आनंद हवा असतो, कसा की ते सुख कसं आहे सतत आहे। आता इथे आला की खूप छान वाटतं, आश्रमात गेलं की छान वाटतं, मग आश्रमात म्हणजे जागा, स्थळ
म्हणजे जागेवरती सुखावतो म्हणे नाही नाही आता सध्या वेळेस खूप छान होतो, आता नाही म्हणजे काळावरती ते बदलत असतं नाही का, स्थळ काळ आणि मग नंतर म्हणे परिस्थिती, आजूबाजूची परिस्थिती, व्यक्ती, ही व्यक्ती असेल तर चांगलं नाही तर ती नाही असं असतं सगळे. आता असं असताना प्रत्येकाचं ऐकून नाही ह्या व्यक्तीबरोबर घरात पण असं व्यक्तिगतमध्ये ती व्यक्ती असेल तर चांगली, ही व्यक्ती असेल तर नाही. मग आहे ना सुख कसं म्हणे ह्याच्यावर अवलंबून त्याच्यावर अवलंबून कसं मला माझं पाहिजे. प्रत्येक जणाला प्रत्येक मनुष्याला असं आवडत नाही ना कोणी सांगितलं, त्या मुलाला पण मला जे करायचं त्याला स्वतःच्या स्वाधीन हवं असतं. म्हणजे सगळ्यांना शोध आहे तो फक्त कशा आनंदाचा की जे कशावरती अवलंबून नाही, ना कुठल्या परिस्थितीवर, ना व्यक्तीवरती, ना स्थळावरती, ना काळावरती. हे आता आहे नंतर नाही असं सतत पाहिजे, इथे आहे तिथे नाही असं नसतं, सगळ्या ठिकाणी पाहिजे. ह्या परिस्थितीत आहे त्या परिस्थितीत नाही, सगळ्या परिस्थितीत पाहिजे. या व्यक्तीत आहे त्या व्यक्तीत नाही, सगळ्या व्यक्तीमध्ये पाहिजे. आणि शिवाय ते स्वाधीन पण पाहिजे स्वतःच्या. आणि प्रत्येकाला तेच आवडतं सगळ्यांना, आम्ही करतो ते अवलंबून राहणं खूप जणांना आवडत नाही. आणि जो डिपेंड राहतो तो काय होतो, जो निर्भर राहतो कोणावरती अवलंबून असतो तो नेहमी काहीतरी दुःखाचं कारण बनतो, क्लेशाचं कारण बनतो. मग असाच आनंद सगळेजण शोधत असतात, पण सगळेजण बाहेरच शोधतो विषयांमध्ये, वस्तूंवर, सगळ्या इंद्रियजन्य आनंद. म्हणजे आनंद नाही ते सुख. म्हणजे सुख कसं आहे येणार आणि जाणार, सुख तो नाही, सुख कसं आहे येणार आणि जाणार आहे. मग असं सुख येणार जाणार आहे, पण आपल्याला हवं असतं ते नेहमी राहणार, म्हणजे तोच आनंद हवा असतो आणि त्याच्याच शोधात सगळेजण असतात. पण तो शोधतो मात्र बाहेर. पण म्हणे तुझी आहे तुझी पाशी परी तू जागा भुलला असेल, तुझ्या जवळच आहे पण तू जागा काय विसरला, कुठे आहे ते तर तुझ्यातच आहे, पाहतो कुठे बाहेर. जसं त्या म्हातारीची सुई हरवते, तर ती सुई हरवल्यानंतर तिथे बाहेर रस्त्यावरती त्या दिव्याच्या खाली शोधत असते. सगळेजण विचारतात काय शोधतात आजीबाई, बिचारी थरथर कापणारी वाकलेली, म्हणे सुई शोधते सुई. सगळे शोधू लागतात. एक जण असतो तो म्हणतो सुई कुठे हरवली आजी तुझी, म्हणे माझ्या झोपडीत. मग माझ्या झोपडीचं सुई हरवली आहे तर ती शोधली कुठं पाहिजे, तिथेच ना. तसंच आहे इथं पण. आता हा उपनिषदाचा विषय, उपनिषदाचा तर म्हणजे आपल्यातलं सुख शोधण्यासाठी आपण कुठे शोधतोय, रस्त्यावरती दिव्याखाली आहे, कुठे आपल्याच झोपडीत, म्हणजे आपल्यातच. त्याचा शोध घ्यायची दिशा फक्त बदलायची आणि तोच विषय उपनिषदाचा. हे जे उपनिषद आहे तसे सुंदर वेदांत नाम उपनिषद प्रमाण म्हटले. वेदांत म्हणजे काय, म्हणजे वेद, त्याला श्रुती म्हणतात. आणि श्रुती काय म्हणजे तस्मात निश्वसितो वेद, त्याचा उच्छ्वास आहे कोणाचा, परमात्म्याचा. वेद अपौरुष आहे, कोणी लिहिले नाही, एका व्यक्तीने लिहिलेलं नाही. म्हणजे प्रत्यक्ष भगवंताच्या ज्या सगळे सृष्टी तयार होते त्यावेळेस भगवंताच्या निश्वासातनं, उच्छ्वासातनं किंवा श्वासातनं ते निर्माण झाले. पण निर्माण झाले म्हणजे आलेच, प्रकट झाले. निर्माण नाही म्हणता येणार, निर्माण म्हणजे नवीन काहीतरी, प्रकट झाले असतातच ते. आणि ते कुठं म्हणजे ऋषीमुनींनी त्यांच्या ध्यानाच्या अवस्थेमध्ये त्यांना ते प्रत्येक तत्व कळलं. तर वेदांमध्ये काय, तर वेदांमध्ये म्हणजे 1,00,000 मंत्र गुरुच्या आहेत. 1,00,000पैकी कसे, तर ह्याच्यात 3 भाग केले. 80,000 आहेत ते कर्म सांगितले. 20 आता राहिले 80तले 1,00,000तले 80,000 गेले, 20,000 झाले, त्यातले 16,000 उपासना सांगितले. आणि फक्त 4,000 जे आहे ना त्याच्यामध्ये उपनिषद, म्हणजे आधी कर्म सांगितलं, मग उपासना सांगितली आणि मग ज्ञान सांगितलं. बघा मनुष्याची साधारण सरासरी आपण बघितलं सगळ्या मनुष्यांमध्ये तर कर्माकडे जास्त प्रवृत्ती आहे. तुम्ही मला ध्यान नका करायला सांगू बाबा, काही सेवा असेल तर सांगा, प्रवचन ऐकायला काही सेवा असेल आमच्यामध्ये तर सांगा, काही आणायचं असेल तर असं सांगतो पुण्यापर्यंत. कारण ऐकायचं म्हटलं तर मन इतकं चंचल बहिर्मुखच आहे, हे करू ते करू ते करू त्याच्यामध्ये जास्त रुची. म्हणून मग कर्मकांडाची सोच आहे, त्याच्याकडे खूप इच्छा आहे. अनेक इच्छा
इच्छा आहेत, अनेक इच्छा असेल तर इच्छा पूर्ण करण्यासाठी काही ना काही करावंच लागणार आहे. कारण कर्म करण्याची चोदना आहे ती कर्म प्रेरणा जी आहे, ती इच्छा जी आहे तीच ते कर्माला प्रवृत्त करत असते. पण इच्छेचं कारण पण काय आहे, अज्ञानच आहे. पण अशा तऱ्हेने कर्म करायचं म्हणून मग त्याच्यामध्ये सगळं सांगितलं. तर तसं पाहिलं तर हे 3 विभाग केले आहेत विषयानुसार वेदांचे. वेद म्हणजे श्रुती, जी भगवान म्हणजे अपौरुष आहे, त्याच्यामध्ये कर्मकांड सांगितले, उपासना सांगितले आणि ज्ञान सांगितलं आहे. आता या कर्मकांडामध्ये पण सगळ्या प्रकारचे कर्म सांगितले, सगळे सकामच कर्म. सकाम म्हणजे काय, मला माझी इच्छा आहे असं असं व्हायला पाहिजे. आता मोठं घर बांधावं असं म्हणतो, इच्छा स्वतःची आहे ना, मग त्यासाठी पैसे कमवायचे, मग त्यासाठी सगळं सेविंग, मग त्याच्यासाठी जागा घेणं, मग तर झाली जागा. आश्रम पण बांधायचं आहे की नाही, मग आपण जागा घेतली, मग ती केली, मग सगळं चालू आहे, म्हणजे एक कर्म होत आहे. मग त्याच्यासाठी ते उपाय करावे लागतात. मग आता आम्ही संकल्प केला असं असं करायचं आहे, मग आता एवढ्यासाठी एवढे पैसे लागणार, मग काहीतरी काय मग करा, मग यज्ञ करा, मग असं करा, मग कसे फंड मिळतील, वेगवेगळे प्रोग्राम करा, लोकांकडे जा, काय काही ॲक्टिव्हिटी करा, आपण करतो. पण तसंच आहे, इच्छानुसार सकाम आणि निष्काम दोन इच्छा असते. आता ही सकामच सगळ्यांची, मला माझ्या रुचीप्रमाणे मला सुख वाटेल म्हणून, मला माझं सुख याच्यात मी बघतो म्हणून ही इच्छा आहे, आणि मग ती पूर्ण करायची. मग ही करणं म्हणजे मला पुत्रप्राप्ती व्हावी, पुत्रकामेष्टी करतात ना यज्ञ, आपण पुराणांमध्ये याच्यामध्ये ऐकतो. मग हे सगळं त्या कर्मकांडांमध्ये आलं. पण अनेक इच्छा आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजे. मग त्याच्यासाठी कर्मकांड सांगितले, म्हणजे सकाम कर्म आणि दुसरं निष्काम कर्म. निष्काम कर्मामध्ये परमेश्वराला अर्पित करून चित्तशुद्धीसाठी. आता हे उपासना दुसरा भाग. उपासनेमध्ये म्हणजे काय की असा मनुष्य की ज्याचा ठीक आहे मग भगवंतावरती विश्वास आहे, ते म्हणतात आम्ही कर्म करतो आणि आम्हाला मिळतो, कर्मकांडी जातो. भगवंत आहे नाही माहीत नाही, पण ते कर्मावरती म्हणतात त्यांचा पूर्ण विश्वास आहे. पण परमेश्वरावरती मला हे जे कर्म करतो त्याच्याने जे फळ मिळतं कुणीतरी देणार नक्कीच असलं पाहिजे. आणि मी जे सांगतो, मी जे प्रार्थना करतो ते मला मिळतं, म्हणजे नक्कीच परमात्मा परमेश्वर आहे. मग कसा आहे, ह्याला प्राप्त कसं करायचं, किंवा याच्याबद्दल प्रेम निर्माण होणं, ओढ निर्माण होणं, जिज्ञासा निर्माण होणं. उपासनेमध्ये भगवंताचं अस्तित्व आहे, भक्ती आहे ना. उपासनेमध्ये अनेक वेगवेगळ्या उपासना आहेत, म्हणून 16,000 मंत्र सांगितले. उपासना म्हणजे उपासनेचा अर्थ पण असा होतो, निकृष्ट वस्तूंनी उत्कृष्ट भावना. शाळेचा मी त्याच्यात साधा नर्मदेतला गोटा आहे, म्हणजे शिवभक्त उपासना आहे. मग त्याच्यासाठी सगळं 16,000 मंत्रामध्ये सांगितलं, आणि ज्ञान फक्त 4,000 मंत्र, आणि ह्याच्यातच उपनिषद येतात. आणि अशा तऱ्हेने हे ज्ञानकांड म्हटले त्याला, आणि वेदांत नाम उपनिषदप्रमाणे ह्यालाच वेदांत म्हटलंय. म्हणजे वेद आहे, तर वेद किती आहे म्हणायचं, वेद एकच आहे. विद धातूवरनं वेद आलं. वेद म्हणजे जाणणं. आता गुणाबद्दल जाणणं, वेदांमध्ये काय परमात्म्याचंच वर्णन आहे. आणि हे जे वर्णन आहे हे कसं पाहिलं तर वेदांच्या एकच वेद आहे, 3 भाग पाडले जातात, मंत्र, ब्राह्मण आणि आरण्य. ह्या ब्राह्मण आणि मंत्र ह्याच्यामध्ये सगळं कर्मकांड आणि ते सगळ्या स्तुती भगवंताचं सांगितलं. आणि आरण्यकामध्ये मात्र हे ज्ञान सांगितले. आरण्यक म्हणजे काय, म्हणे सगळं करून झालंय आणि चाललो आता ह्याच्यात काही नाही, पोल आहे सगळं असं आहे. समजल्यानंतर मग वनात गेलो आरण्यामध्ये, आणि मग काय आहे हे जाणून घ्यायची इच्छा. मग ते आरण्यकामध्ये उपनिषद ज्ञान सांगितलं. मग असं हे उपनिषदचा उप, नि आणि शद असे 3 उप म्हणजे उपसामीप्य, नि म्हणजे निश्चयेन, शद अवसारणामध्ये. म्हणजे आता शद म्हणजे बसणं, सिद्ध म्हणतो की सिद्ध संस्कृत म्हणजे सिद्ध, शद म्हणजे बसणं, उप म्हणजे जवळ, निश्चयाने गुरूंच्या जवळ बसणं. उपनिषद उपनयन, उप म्हणजे जवळ, नयन म्हणजे घेऊन जाणं, उपनयन संस्कार म्हणजे गुरूंजवळ जाणं. तर आता हे उपनिषद खरं तर कशासाठी आहे, तर आपल्यातलाच आनंदाचा जो स्रोत आहे, आपल्यातला जो आनंद आहे, आपणच जो आहे
ते शोधण्यासाठी विषय फक्त, नाहीतरी मनुष्य आनंदाच्या सुखाच्या शोधात आहे ना, सगळेजण सुख पाहिजे म्हणून. मग ते जे सगळं स्वतंत्र म्हणजे कशावरती निर्भर नसणारं, सगळ्या ठिकाणी, सगळ्या वेळेस, सगळ्या परिस्थितीत, सगळ्या व्यक्तींबद्दल असं स्वाधीन असं सुख जे आहे, स्वाधीन असं जो आनंद आहे तो कसा मिळणार, म्हणजे तेच कसं आहे ते सुरू म्हटलं, तेच उपनिषदाचा विषय. उपनिषदांमध्ये हेच सांगितलंय. आणि आपण आता हे केनोपनिषद घेतोय. आता 4 वेद म्हणजे वेद एकच होता, पण ज्याच्यातून आपल्याला परमात्म्याबद्दल आणि आपल्या त्याबद्दल समजतं असं ते वेद मी जाणलं. पण ह्या वेदांचे 4 भाग संकलन करून व्यासांनी केलं. आधी तर गुरु सांगायचे आणि शिष्य ऐकायचे, आणि त्यांच्यात मग काय व्हायचं की ते ज्ञान आणि ते उपलगत पद्धतीने होत होतं, लिखित नव्हतं कुठे पण. व्यासांच्या वेळेपर्यंत अशाच परंपरेने हे ज्ञान चालत आलं. पण व्यासांच्या वेळेस सुद्धा म्हणतात की खूप कमी लोक होते की जे त्याचा योग्य अर्थ जाणत होते, आणि ते विभागलं होतं. म्हणजे ते वेद चालत आले, वेद होतं, आणि वेद तर खरं तर कोणी लिहिले नाही, पण भगवंताचे आता बघा, जसं इलेक्ट्रिसिटी सगळीकडे सारखीच नाही इलेक्ट्रिसिटी, सगळीकडे बल्ब लागतो, सगळीकडे म्हणा इथेच वेगळे तिथे वेगळे असं बघायचं असेल तुम्हाला प्रयोग करून त्याचा प्लग याच्यामध्ये पिनमध्ये बोट घाला आणि प्लग स्विच ऑन करा, समजेल सगळीकडे झटका चांगला लागतो. इथं केलं काय आणि परत कुठल्या पण ठिकाणी मग सगळीकडे सारखं आहे. तसंच ते वेदांमध्ये पण हेच सांगितलं आहे. वेदांचा एकच भाग होता, पण त्यावेळेस पण सगळं तत्व यथार्थपणे जसं आहे तसं जाणणं. म्हणजे इलेक्ट्रिसिटी सगळीकडे सारखी की नाही, मग ते जे ज्ञान आहे ना, ते ज्ञान कसं असतं, जसं आहे तसंच आपल्याला ॲक्सेप्ट करावं, त्याच्यात बदल नाही होत. पुरुषतंत्र नाही आहे ते, वस्तुतंत्र म्हणजे भक्ती पुरुषतंत्र आहे. म्हणजे मनुष्याला वाटेल त्या भावात करू शकतो, पण हे नाही असं म्हणजे असं जसं सायन्समध्ये सांगतात हा लॉ म्हणजे नावच तो ॲक्सेप्ट करायचा, असंच आहे. मग ह्यालाच वेदांत पण म्हणतात, ह्यालाच ब्रह्मविद्या पण म्हणतात उपनिषदाला. मग हे जे बदलत नाही, जशी आहे तशीच स्वीकारायची. आणि हेच ऋषीमुनींनी हे जाणलं आणि ते आपल्याबरोबर आलं. आणि ह्याचे भाग मात्र व्यासांनी केले. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद भाग केले. वेद एकच आहे, पण आपण म्हणतो 4 वेद आहे, म्हणजे 4 भाग केले, संकलन केलं. आणि सगळ्यांमध्ये मंत्र, ब्राह्मण, आरण्यक आहे, पण सगळे उपनिषद आरण्यकातच सापडतात. आणि फक्त किती मंत्रांमध्ये आहे, आणि त्याच्यात अनेक उपनिषदे म्हणतात, 108 आहे वगैरे. ईशादी, ईशा, केन, कठ, प्रश्न, काहीतरी बृहदारण्यक आणि श्वेतासूत्र वगैरे हे असे 9 मुख्य उपनिषद आहे, ज्याच्यावरती आदिशंकराचार्यांनी भाष्य लिहिले. आणि व्यासांच्या वेळेसही आपण बघितले की खूप कमी जण यथार्थपणे जाणत होते. आणि अशा तऱ्हेने हे उपनिषदांचं ज्ञान काय सांगितलं आहे उपनिषदामध्ये, आत्मविद्या, ब्रह्मविद्या, त्याला ब्रह्मविद्या पण म्हणते, आत्मविद्या पण म्हणते. आत्मविद्या म्हणजे काय, म्हणजे मी कोण आहे, मी कोण काय येत काय एवढं आहे, मी कोण आहे, मी आम्ही म्हणते माझं नाव आहे, मी स्वामिनी आहे, मी असं आहे, पुढे सांगितले डॉक्टर आहे, मी इंजिनियर. पण ही ओळख आपली खरी ओळख आहे का, देहाची आहे, कशाशी संबंधित आपण जी काय ओळख देतो ना ती सगळी ओळख पूर्वीचीच देतो, भूतकाळातली. मी असं केलंय, मी एम ए आहे, मी असं आहे, मी शिक्षक आहे, मी एवढी नोकरी केली, मी आता रिटायर झालो, मी मॅनेजर होतो, हे असं. पण ते होतो खरी ओळख नाहीच आहे. आपली खरी ओळख काय आहे याची ओळख फक्त उपनिषदातच होते. आणि तेच ज्ञान म्हणजे ब्रह्मविद्या, म्हणजे आत्मविद्या. विद्या म्हणजे काय, तर विद्या पण 2 प्रकारच्या आहेत. एक म्हणजे बाहेरची विद्या, बरोबर म्हणतो आपण ते जे विद्ये वेदित, हे पराच्या अपरा, अपराविद्या आणि पराविद्या 2 विद्या आहेत ज्ञान. तर परा म्हणजे आपले स्वतःचं स्वरूप काय आहे, परमेश्वर काय आहे जाणून घेतो. आणि अपरा म्हणजे हे सगळ्या जगभरातल्या सगळ्या बसले सगळ्या सांगितल्या त्या 64 कला काय काय 64 कला, 16 विद्या आणि काय ना 14-16 काय जे असतात त्या मग सगळ्याच आहे. आणि रामचंद्रजी पण गेले, म्हणजे सॉरी कृष्ण जे गेलेत शांतीपणी आश्रमामध्ये, तर ते सगळे शिकले. ते त्यावेळेस सगळ्या शिकवायचे गुरुकुलामध्ये. अगदी फुलांचं डेकोरेशन करण्यापासून
सगळं काय बनवणं वगैरे आता पण लागतं की नाही आपल्याला ते सुतारकाम लोहारकाम सगळं आणि शिकवतात ते इंजिनिअरिंगच्या ह्याच्यामध्ये सगळं शिकवतात आधी सगळं करावं लागतं अगदी ते घासावं पण लागतं ते मेटल सिस्टिंग असतं कार्पेंटरी असतं सगळं असतं आणि मग सगळेजण शिकतात काय काय जण आणि मग सुट्टीत पण करतात की नाही सिरामिक करू हे चित्र काढायचं हे सगळ्या कला पण आहे पण ह्या सगळ्या आहेत त्याच्याने आपली स्वतःची नाही ओळख होऊ शकत ठीक आहे आपल्यातले ते गुण आपण काय करतो उन्नत करतो वाढ विकसित करतो उन्नत करून विकसित करतो पण ते जसं आहे तसेच राहतो मग ही जी विद्या आहे ना ब्रह्मविद्या आत्मविद्या ही मात्र शिकवते आपल्याला आणि हेच या उपनिषदांमध्ये सांगितलं आहे आणि उपनिषदांमध्ये असे आहेत की हे ऋषीमुनींनी त्यांच्या ध्यानाच्या अवस्थेमध्ये जाणले तत्व पण आपल्या इथे पाश्चात्य संस्कृतीमध्ये वेगळे आणि आपल्या ह्याच्यात वेगळे पाश्चात्य संस्कृतीमध्ये एखादा व्यक्ती येतो तो काहीतरी मत लिहितो आणि ते सगळे मानतात आपल्याकडे नाही होणार तसं एखादा आला आणि त्याने सांगितलं ते म्हणजे काय पुरावा आहे सांगा कोणी केलं आहे का सांगा तर आपल्या इथे वेद आहे वेदांमध्ये सांगितलंय की नाही कोणी ऋषीमुनींनी अनुभव घेतलाय की नाही ह्याच्याशिवाय ते मत मांडलं जात नाही आणि भगवंत सुद्धा म्हणतात ते मे युक्त मत आहे माझं मत आहे असं आणि ते लादत नाही कधी कोणाला पण ते आहे आणि असं एकाच याचा अनुभव सगळ्यांना आहे का हो जे त्यांना सगळ्यांना आता हे सांगतं वेदांमध्ये सांगितले उपनिषद सांगतात की परमेश्वर असं आहे आपल्या स्वरूपाचं असेल असा आनंद आहे सच्चिदानंद स्वरूप किंवा याच्याबद्दल सांगितलं परमात्म्याबद्दल तर ते सगळ्यांचा अनुभव आहे अनेकांनी जाणलेलं आहे आधीपासून जाणत आलेले आहे आणि अनुभव आहे मग असं जे आहे ना ते उपनिषदातलं ज्ञान त्यालाच आपण ब्रह्मविद्या म्हणतो त्यालाच आपण आत्मविद्या म्हणतो आणि त्यालाच विद्या पण म्हणतो पराविद्या विद्या मग हे उपनिषदातलं ज्ञान आपल्यापर्यंत आलं पण कुणी व्यक्तीचं नाही आहे काही काही उपनिषदांचं त्याच्या ऐतरेय ऋषींच्या मी ते जाणलं म्हणून ऐतरेय झालं पण कसं आहे त्यांनी ते त्यांच्या हृदयात प्रकट झालं म्हणून कधी कधी ऋषींचे पण नावं दिलेले आहेत त्याला पण कधी कधी ते पण नाही आहे आता ईशावास्य उपनिषद तेवढं ईशावास्य उपनिषद ऋषींनी तर जाणलंच आहे ते ज्ञान ते आहेच आहे पण त्याचा सुरुवात ईशाने झाली ईशावास्य मी तर म्हणून सर्व जगत ईशा शब्दाने किंवा ईशावास्याने सुरू झालंय म्हणून ईशावास्य उपनिषद आता आपण केन उपनिषद याची पण सुरुवात केने शितम प्रेषितम म्हणा आता म्हणजे केन शब्दाने झाला म्हणून केन उपनिषद असे नाव पडले कारण इथे अनेक ऋषींनी ते जाणलं आणि ते ज्यावेळेस जाणलं त्यावेळेस ते बाहेरच्या सगळ्या ज्या काय नश्वर त्या गोष्टींशी त्यांचा संबंधच तुटला ते त्याच्यामध्ये मग्न झाले त्यांनी त्या स्वरूपात परत पोचले त्याच्यावर त्यांना कर्तृत्व भाव इथे कोणी घेतच नाही त्यामुळे कुणी कुठल्या उपनिषदाला प्रश्न विचारले आता कठोपनिषद त्याच्या काठक याच्यात आहे म्हणून ते कठोपनिषद पडले आता तसं हे उपनिषद सामवेदामध्ये आहे सामवेदामध्ये तबलाकार शाखा आणि आता वेदांचं विभाजन केलं ज्यावेळेस व्यासांनी संकलन केलं व्यासांनी लिहिले जे लिपिबद्ध केलं आणि त्या लिपिबद्ध केल्यामुळे उपनिषद काय आहे तर उपनिषद विद्याच आहे आणि गौण अर्थाने उपनिषद पुस्तक पण आहे ग्रंथ पण आहे आणि ज्यावेळेस ते ग्रंथित केले व्यासांनी त्यावेळेस त्याचे विभाग पण केले म्हणजे ऋग्वेदात यजुर्वेदात सामवेदात आणि अथर्ववेदात पण त्याच्या शाखा पण केल्या कारण हे वेद जे होते ना वेद त्यांनी त्यांच्या शिष्यांना सगळ्यांना वाटले म्हणजे कसे वाटलेच नाही पुस्तक केलं झालं मी आता मला कळाला आणि खूप जण असताना ते वाटून देतात पुस्तकं आणि खूप तर पुस्तकच वाटून देतात त्यातलं खूप ज्ञान असतं आणि शक्यतो सगळे जे असतात मोठे वगैरे लोक ते आपल्या मिशनमध्ये आधीपासून येत असतात आणि मग ते सगळे पुस्तकं असतात आणि मग ते गेले की त्यांची मुलं काय करतात सगळे पुस्तकं आणतात आणि आश्रमात आणून ठेवतात इथे तुमच्या आश्रमात त्याचा उपयोग होईल ठेवून देतात म्हणजे आडगाळच समजतात पण ते ग्रंथ आहे ना ग्रंथांमध्ये ज्ञान असतं म्हणजे गौण अर्थाने ग्रंथ आहे पण त्याचा मुख्य अर्थ त्याच्यातलं ज्ञानच आहे तसंच उपनिषद पण
विद्या आहे, या विद्या मुक्त करणारी, आणि गौण अर्थाने त्याचा अर्थ पुस्तक होईल. आणि हे जे आहेत ना, हे उपनिषदांचे नाव पण त्याच्यानुसारच आहे. काही जण श्लोकांवर न्यायच्यावर, पण ते मात्र जाणलं मात्र ऋषीमुनींनी आहे, आणि त्याचा अनुभव पण घेतला आहे. आणि आतापर्यंत पण ह्याच ज्ञानाचा अनुभव सगळे संत पण घेतला. अशी ही विद्या आहे, मुक्त करणारी विद्या आहे. आणि इथे सुंदर सांगितलं आहे की उपनिषदात आता प्रत्येक उपनिषदामध्ये ना शांती मंत्र आहे, वेदांमध्ये पण शांती मंत्र आहे. आणि हे सगळे शांती मंत्र आहे ना, सगळ्यांसाठी आहे, सामूहिक आहे. कसं तर आता शिष्य आणि गुरु, आता आपण म्हणतो श्रीकृष्ण अर्जुन संवाद, गीता काय तर संवाद आहे, तसं उपनिषद सुद्धा संवादच आहे, गुरु शिष्य संवाद आहे. हे त्यांनी जाणलेलं ज्ञान आहे ना, ते सगळं सांगतायत कोणाला, शिष्याला. आणि अशा तऱ्हेने ज्या वेळेस शिष्याला सांगतात गुरु, त्यास गुरु मी सांगतो असं म्हणून नाही सांगत, परंपरेने आलं आहे. त्यांनी पण त्यांच्या गुरूंकडनं ऐकलं होतं आणि ते जाणलं, आणि मग ते सांगतात. तर ही गुरुशिष्य परंपरा आहे. आणि गुरुशिष्य परंपरेमध्ये पण हे ज्ञान असं पुढे पुढे जातं. आणि जे पण मी म्हटलं व्यासाने वाटले, म्हणजे काय, व्यासाने हे ज्ञान प्रत्येकाला वाटून दिलं, आणि मग त्याच्यामध्ये अनेक शाखा पडल्या. कारण एवढं लक्षात ठेवणं अवघड आहे. त्यावेळेस मेधाशक्ती खूप पॉवरफुल होती. आता कलियुगामध्ये सगळ्यांची म्हणजे लक्षात राहण्याची क्षमता आपलंच नाही राहत, परत परत वाचावं लागतं. किती वेळेस पुस्तकच नाही आपल्याला राहत नाही ना, तर मेधा क्षीण झाली. मेधा म्हणजे लक्षात ठेवण्याची, साठवून ठेवण्याची क्षमता. पण पाहिजे तेव्हा आठवायला पाहिजे, त्याला मेधा म्हणतात. नाही तर केलं होतं कोणाचं आठवतच नाही, आणि तिला मेधा नाही म्हणत. आपलं तसंच असतं, आठवतच नाही. मग आता अशा तऱ्हेने ही जी मेधाशक्ती क्षीण होणार आहे म्हणून तर ते लिपिबद्ध केलं, आणि हे सगळ्यांना दिलं. आणि त्या शिष्य परिवाराने ते परंपरेने जतन केलं, म्हणजे त्याचा अभ्यास केला, त्याचा अनुभव घेतला, आणि ते परत त्यांच्या शिष्याला दिलं. अशी ही विद्या आपल्यापर्यंत आली, जिवंत आहे. पुस्तक रूपाने असली तरी जिवंत आहे, आणि अशी पण असली तरी जिवंत आहे. अशी ही विद्या आपल्यापर्यंत आली, आणि मुक्त करणारी अशी विद्या आहे. आणि ह्याच्यामध्ये ही विद्या देणारे गुरु आणि ते ऐकणारे शिष्य, जेव्हा जाणून आपण बघितलं, जे जिज्ञासू आहे तोच फक्त जाणेल. उपनिषद जाणण्यासाठी तशी इच्छा व्हायला पाहिजे ना, कारण हे ज्ञान आहे. ज्ञान जाणण्यासाठी आपण तर शिकतो, सगळे वेदांताचे विद्यार्थी मध्ये सगळे, म्हणजे हे जे ज्ञान आहे, तत्व आहे, जाणून घेण्यासाठी पण पात्रता काहीतरी पाहिजेच की नाही. त्याला अधिकारी म्हणतात. अधिकारी म्हणजे ते गुण आहेत का, पात्रता आहे का, इलिजिबिलिटी म्हणतो आपण. म्हणजे काय, विवेक, वैराग्य, समाधी, षटक संपत्ती आणि मोक्ष. आधी ते विवेक झाला पाहिजे. म्हणजे बंधनात आहे असं वाटतच नाही, दुःख आहे असं वाटतच नाही, मग ऐकलंच कशाला, वाटलं तर पाहिजे ना. महाविवेक, विवेकपासून सुरू झालं वैराग्य. आता वैराग्य तसं सगळ्यांना असतंच थोडंफार. बघा आपल्याला ज्यावेळेस ऑफिस सगळेजण असं काम करायचं असेल, काय करायचं असतं, तर बाकीच्या गोष्टी सोडून देतो की आपण. ते नेहमीच्या आपल्याला आवडणाऱ्या गोष्टींना आपण फाटात घेऊन करतो. आता इथं प्रवास ज्ञान यज्ञाचं आयोजन करायचं, सकाळी कितीतरी सकाळी फिरायला जात होते, इकडे तिकडे होतं, ग्रुप होतं, हास्यकलं होतं, काय होतं, ते सोडून दिलं गेले, आणि इथं आले विवेक आणि वैराग्य. पण 7 दिवस काही नको, 7 दिवसासाठी पण वैराग्य आला गेले, सोडून दिलं, आणि विवेक पण केला. आणि आता समाधी, षटक संपत्ती, श्रम, दम. आता इथे येऊन बसतायत, मन इथं श्रम, मनावरती निग्रह केला. दम, इथं बसलेत सगळेजण, दम. उपरती सगळ्यांमधलं मन काढून घेतलं, आले तितिक्षा, सहन करतोय, सकाळी लवकर या, हे करा, केला आमच्याला, हे करा, चालणं होतं. तितिक्षा आणि श्रद्धा, आणि गुरुदेवांचं इतकं श्रद्धा आणि समाधान, स्वधर्माचरण असं आहे ना. तर म्हणजे आता अशा तऱ्हेने समाधान, ह्या षटक संपत्ती आणि मुमुक्षुत्व. मला मुक्त व्हायचं, मला ह्या दुःखातनं सुटायचं अशी तीव्र इच्छा, त्याला मुमुक्षुत्व म्हटलं, म्हणजे परमेश्वर प्राप्तीची. अशा तऱ्हेने हे जे आहे, ह्या ज्ञानासाठी ही काय पाहिजे, पात्रता हवी. आणि मग हे असं गुरु शिष्य असा जो आहे ना, शिष्य येतो आणि ते ज्ञान मिळवण्याला त्याला जिज्ञासा वाढते, ते जाणून घेण्याची इच्छा खूप तीव्र होते, आणि मग तो गुरुकडे जातो आणि गुरु सांगतात. आणि मग आता सांगायला लागले, 2 जण करतात कुठलंही काम, 2 जण किंवा ग्रुपने, असं टीमवर्क आहे की नाही. टीमवर्क आपल्या मिशनमध्ये पडेल.
तर त्यासाठी काय होतं, आपण प्रार्थना करतो, तर ती प्रार्थना शांतीपाठ, त्याच्यानेच उपनिषदाची सुरुवात होते आणि सगळ्या ठिकाणी शांतीपाठ आहे. प्रत्येक भाग पाडले म्हणजे वेदांमधले एक एक शांतीपाठ असतो वेगवेगळं. आणि बघा तुमच्या असं लक्षात येईल, शांतीपाठ आहे ना हे सगळ्यांसाठी लिहिलेलं सामूहिक आहे किंवा गुरु आणि शिष्य दोघांसाठी. आता गुरु सांगतायत म्हणजे ते अध्यापक आहे आणि शिष्य तो अध्ययक आहे, म्हणजे अध्यापन करणार, म्हणजे शिकणार. आपण साध्या शब्दात गुरु आणि शिष्य, सांगणार आहे आणि ऐकणार आहे. मग आता इथे आपण उपनिषदाच्या आपण बघितलं हे कुठल्या सामवेदातलं उपनिषद आहे, धवलाकार शाखेत. आता अनेक शाखा आहेत, त्याच्यात मला पण ज्ञान नाही, इतकी आपण नाहीच करू शकत. आणि ते गुरुचरित्रामध्ये सांगितलंय ते 2 जण असतात आणि ते वेदांच्या ह्याच्याबद्दल वाद घालत असतात. ते त्रिविक्रम भारतीकडे जातात आणि ते गुरुंकडे घेऊन जातात. ते वेदाचा इतका विस्तार आहे सांगितलेला, ही शाखा ती शाखा याच्या आहे की तुझं एवढे सांगते, असं ही देवता त्याची ती. आपल्या ते वाचून सुद्धा तो असं होतं, ते वाद्य वाचलं ते पारायणात वाचता सगळेजण. आम्हीच आता म्हणत केलं तर ते एक आम्हाला मी तो काहीच कळलं नाही, म्हटलं डॉक्टर नाही कळलं तर नाही कळलं, ठीक आहे. जेवढं कळलं तुम्ही वाचलं ना श्रद्धेने पुष्कळ झालं, म्हटलं तेवढं मलाही नाही कळलं. इतका विस्तार ते म्हणतात की हा विस्तार सुद्धा जाणणं अशक्य आहे. मग किती शाखा आहेत, ठीक आहे, आपल्याला गुरुदेवांच्या कृपेने एवढं तर कळलं आहे सामवेदात आणि धवलाकार शाखेत, पण त्याच्यातलं म्हणजे काय घ्यायचं, कारण त्याच्यात करायला गेलं तर मग ते अरण्य म्हणजे शब्दारण्य, शब्दांचं पण असं अरण्यासारखं आहे, चित्तप्रमाण कार्यक्रम, मग त्याच्याच पाठीमागे जाऊ, मेन उद्दिष्ट ते निघून जाईल. म्हणून जे आता आपल्याला गुरुपरंपरेतनं गुरुमुखातनं कळलं की सामवेदातले धवलाकार शाखा, ठीक आहे, धवलाकार एक शाखा आहे आणि अशा अनेक शाखा असतात, त्याच्यातली ही एक आहे. आणि प्रत्येक उपनिषदामध्ये शांती मंत्र पण ह्याच्यासाठीच आहे, तुमचं जे चित्त आहे ते काय व्हायला पाहिजे, एकाग्र व्हायला पाहिजे आणि हे जे काही ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता आली पाहिजे, ते ज्ञान ग्रहण झालं पाहिजे, आधी ऐकलं गेलं पाहिजे. म्हणून ही प्रार्थना प्रत्येक शांती मंत्रामध्ये केली. आणि आता हा अतिशय सुंदर शांती मंत्र नवीन तर नाही आहे, आपण रोजच म्हणतो. ओम सहना भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ओम शांति शांति शांति. सह अवतू आहे का, सह नव अवतू, नव म्हणजे आम्ही. आता म्हणजे आमचं काय कर, अवतू म्हणजे रक्षण कर, अवतू रक्षण कर, आमचं रक्षण कर. कोणाचं अशी प्रार्थना करताना गुरु म्हणतात, गुरुंचं पण आणि शिष्यांचं पण, सगळ्यांसाठी जे जिथे जिथं म्हणतो संघात पण ही प्रार्थना जेवायच्या आधी म्हणतात, सहनावतू सह आमचं रक्षण कर. कारण तिच्यात भुनक्तू शब्द म्हणून द्या, सहनव भुनक्तू म्हणजे आमच्या दोघांचं भरण पोषण कर. भुनक्तू भरण पोषण कर किंवा भरण करणं, खाणं असं नाही आहे, पण त्याचा अर्थ उपभोग पण होऊ शकतो. आता होतो उपभोग म्हणजे आता कसला उपभोग, त्यामुळे आता मस्तपैकी जेवायला बोलूया, मस्त छान पैकी केलेलं आहे, मस्तपैकी तुम्ही आता हात भरून खा. खूप जण वाटतात की इतकं अरे बापरे एवढं खाल्लं तर झोपच येईल म्हणून विचार करतो. मग असं भुनक्तू भरणपोषण अर्थ आहे, पण भरणपोषण फक्त खाण्यानेच होतं असं नाही आहे ना. आपल्या बुद्धीला पण खाद्य लागतं, आपल्या मनाला पण खाद्य लागतं. युक्त राहतो किती कंटाळा येतो, परमेश्वराला पण कंटाळा लागतो करायला. म्हणे एको गोस्याम, मी एकच आहे, आता काय करू, मी अनेक होतो, मग खूप कंटाळा आला. एकटे किती म्हणजे मनाला वाटतं की नाही असं व्हायचं तसं पाहिजे, इकडे जाऊ तिकडे जाऊ, ते मनाला वाटतं. मग बुद्धीला वाटतं
अरे हा तीस 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 काय तोच आपण नवीन अजून काय अजून काय अजून काय. म्हणून ते सगळेजण सगळे एकदम बिझी असतात. कसे टी व्हीवरती ती सिरियल ती सिरियल ती सिरियल, मग ह्याच्यात पुढे काय होणार, मग त्याच्यात पुढे काय होणार, त्याच्यात पुढे काय होणार सारखं. आणि तेच भरण पोषण करतो, म्हणजे कामाचं नाही. म्हणजे आणि त्याची चर्चा करतो. अरे स्वतःचे दुःख स्वतःच करतात ते विसरून गेलं, दुसऱ्या पण त्याच्याने वरवर वाटते माझं भरण पोषण, पण गरज वाटते की नाही अजून. म्हणजे इथं पण समन्वय होतं, म्हणजे आमच्या दोघांचं रक्षण कर, सगळ्या प्रकारे रक्षण कर. जसं आता पुढच्या ह्याच्यात पण सांगितलं, शरीराच्या स्तरावर मनाच्या स्तरावर. आणि मग म्हणे आता आम्ही दोघं एकत्र असं आमचं पुनः आम्ही एकत्रपणे भोग घेऊ दे, पुनः भरण पोषण कर. कसं तर हे जे काही श्रुती आहे याचा आपला अर्थ समजून घ्यायचा आहे, जाणून घ्यायचं आहे ह्याच्यासाठी. मग ते सहवीर्यम करावं नाही. आता दोघं एकत्र प्रयत्न करूया. कुठल्याही गोष्ट दोघांनी करावं लागते की नाही. आता समजा संसारात म्हटलं गृहस्थाश्रमात पण एकट्याने करून चालत नाही. म्हणजे ही रथाची दोन चाकं आहेत, एकच पळलं आणि एक नाही पळालं तर घोडा बैलाची जोडी चालत नाही. घोडा वेगळ्या स्पीडने पळत किंवा पळतो, बैल वेगळा चालते का नाही, दोघं समान पाहिजे. मग दोन्ही नेणारे तसं आम्ही दोघं शिष्य आणि गुरु या दोघांचं काय कर म्हणे सहवीर्यम. आम्ही दोघांनी काय करते प्रयत्न करते. वीर्यम करावा, वीर्य म्हणजे पराक्रम, प्रयत्न करावा भाई, म्हणजे आमच्या दोघांचे एकत्र प्रयत्न होते. आणि मग हे ठीक आहे, पण पुढे काय म्हणलं तेजस्वी नामवती हो महाविद्विषाव होय, हे फार महत्वाचं. म्हणजे तेजस्वी नामवती वस्तू म्हणजे आधी जे काय आम्ही अभ्यास करतोय, जे काय जाणून घेतो त्याचं तेजस्वी. ते जे आधीच आहे, जे काही करतोय शिकतोय, गुरु सांगताय आणि आम्ही ऐकतो, हे आमच्या नेहमी तेजस्वी राहते. तेजस्वी राहते म्हणजे कसं की म्हणे अरे ते एकतर म्हणे आमच्या दोघांचं रक्षण कर सगळ्या प्रकारे. जिथं बसले तिथं पण काही यायला नको, नाही ते अरण्यात बसायचे, प्राणी येतील, साप येईल, पुंग येईल असं. म्हणून आधी ते कुशाचं आसन टाकायचे, म्हणजे त्याच्या खाली मुंग्या वगैरे निघून जातात. अंगावर फिरत होतं. मग आता म्हणे असं नाही व्हायला पाहिजे, म्हणून म्हणे असं नाही व्हायला पाहिजे, म्हणजे असं नाही व्हायला पाहिजे श्लोकातलं सांगते मी. म्हणजे सहनाव होतं आमचं रक्षण कर, कारण आम्हाला विचलित करण्याचं एक कारण नको देऊ, म्हणून आमचं रक्षण कर. भीती असेल तर जाणणार नाही कसं. मग सहन उपभोग म्हणजे आम्हाला एकत्रपणे ऐकू देते, ठीक आहे, पण जे ऐकलं ना आम्ही जे शिकतोय ते तेजस्वी राहू दे, म्हणजे आम्हाला आठवू दे. नाहीतर काय ऐकलं होतं खूप छान सांगितलं, पण काय सांगितलं खूप छान सांगितलं, तेच सांगितलं, तेच काय तसं म्हणे. म्हणून तेजस्वी म्हणजे बुद्धी पण आहे ना ती तेजस्वी. तेजस्वी ना अधित वस्तू म्हणजे तेजस्वी अधित अधित म्हणजे आपण अध्ययन केलेलं ते वस्तू म्हणजे राहू हो. आता म्हणे ते पण तेजस्वी राहू दे, आमच्या लक्षात पण राहू दे, पण पुढे काय म्हणजे महाविद्वेषाव नाही तर द्वेष निर्माण होतो. दोघं भाऊ असतात, बरोबर सगळं करतात, त्यांच्यामध्ये द्वेष मिळायला जास्त मिळायला मला नाही मिळालं. गुरु शिष्यामध्ये पण आता तर त्यांनी सांगितलं ज्ञान मला पण येतं, मी पण त्यांच्या इतकं सांगतो, म्हणजे झालं त्यांच्याविषयी आता मीच म्हणतो. आणि असं सतत आपण जेव्हा टीम वर्क करतो तेव्हा त्याच्यामध्ये द्वेष निर्माण होतो. म्हणून महाविद्वेषाव नाही, आमच्यामध्ये कधीही द्वेष घडून येऊ नको, ही असं प्रार्थना केली. आणि 3 वेळेस शांती म्हटले. सगळ्या शांती मंत्रांमध्ये 3 वेळेस शांती असते. असं का ओम शांती शांती शांती, आदिभौतिक आदिदैविक आणि आध्यात्मिक. आदिभौतिक म्हणजे आपल्याला माहिती असलेल्या गोष्टींकडनं आपल्याला काय होतं, क्लेश होतो, दुःख होतं, त्रास होतो, त्या प्रकारे त्याची शांती. म्हणजे शरीराच्या स्तरावरती शांती पण त्याचा अर्थ करू शकतो. तर म्हणजे अशा तऱ्हेने आपलं हे सगळं चालू आहे. आणि जोरात शेजारी कार्यक्रम सुरू झाला, माईक लावून मोठ्याने स्पीकर लावून ऐकायला नाही का, तो झाला आदिभौतिक विघ्न माहिती असलं. म्हणजे आदिदैविक सगळं छान चालू आहे. अचानकच गरमी झाली, अचानकच थंडी झाली, आम्ही छानपैकी गेलो. मग त्यात तो सीझन पण नव्हता, पण असा इतका पाऊस झाला, इतका पाऊस झाला.
ना छत्री होती ना काही होतं. आपल्याला माहिती आहे का, आपल्याला माहीत नसलेल्या ठिकाणावरनं काहीतरी विघ्न, काहीतरी क्लेश, काहीतरी दुःख देणाऱ्या गोष्टी होणार. त्याला आदिदैविक ताप म्हणतात. आदिभौतिक ताप, आदिदैविक ताप आणि आध्यात्मिक ताप. म्हणजे सगळं छान आहे हो, वातावरण छान आहे, म्हणजे क्लायमेट पण छान आहे, सगळं दैव पण चांगलं आहे आणि बाकी सुबत्ता पण खूप आहे. पण मधूनच आतूनच काहीतरी आठवलं, जुनं झालेलं आठवतं किंवा सगळं छान आहे, सगळं अभ्यास सगळं झालं होतं, परीक्षेच्या वेळेस अचानक आजारी पडलो. मग हे काय झालं, आध्यात्मिक, आतून आपल्या आध्यात्मिक ताप, अशा ह्या तिघांची पण शांती सांगितली. आणि हे पण व्हायला नको, अध्ययन करायचं आहे, हे जाणून घ्यायचं आहे. त्यावेळेस आपल्याला शरीराच्या स्तरावरती, मनाच्या स्तरावरती, बुद्धीच्या स्तरावरती कुठलेही विघ्न येता कामा नये, कुठलाही आपल्या विक्षेप येता कामा नये. म्हणून 3 वेळ शांती, आदिदैविक, आदिभौतिक आणि आध्यात्मिक. आणि आपण बघितलं फ्रॉम नोन सोर्स, फ्रॉम अननोन आणि विदिन, अशा तऱ्हेने शांती 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 म्हटलं. हा शांतीपाठ आहे आणि आपण नेहमीच म्हणतो सगळ्या ह्याच्यात आहे. गणपती अथर्वशीर्षात शेवटी म्हणतो आणि सुरुवातीला भद्रम करणे. हे वेगवेगळे शांतीपाठ वेगवेगळ्या ह्याच्यात आलेले आहेत आणि उपनिषदांच्या आधी शांतीपाठ म्हटलं जातं. कारण याच्यातनं आपल्याला बघा शिकवतात किती सुंदर, कुठल्याही हे करताना प्रार्थना केली पाहिजे है ना. आपल्याला गावाला जायचं असेल तर आपण सज्ज होतो, बॅग करतो, किती दिवस राहायचं विचारतो, मग तिथे किती कपडे लागतील ते सगळे घेतो. मग थंडी आहे का तर स्वेटर घेतो, नसेल गरमी असेल तर मग पावसाळा असेल तर मग छत्री, सगळं जगत तयारी करतो, मग जातो त्याच्यासाठी घ्यायचं, काळजी घेतो सगळं, मग जातो तिथे, मग ते सगळं केलं. तसंच आहे इथे मला हे ज्ञान ग्रहण करायचे, गुरु सांगणार आणि मी करणार आहे. गुरु पण म्हणतात मी सांगणार आणि शिष्य ऐकणार आहे. त्याचं ट्युनिंग पण महत्त्वाचं, त्याचं कंडिशनिंग महत्त्वाचं, ते सगळं म्हणजे शांतीपाठ आहे. ती प्रार्थना आहे की हे रे परमेश्वरा, आम्ही आरंभ केला आहे आणि परमेश्वराचं स्मरण पण आहे. आणि प्रार्थना म्हणजे गुरुदेव म्हणायचे की प्रार्थना म्हणजे काय तर त्याचं आपल्यामध्ये आवाहन करणं. इन्व्होकिंग गॉड विदिन यू, त्याला पण प्रार्थना. मग अशा तऱ्हेने इथे हे जे ज्ञान आहे हे मीच आहे, ते सगळं हे सांगणार आहे. ब्रह्मविज्ञान गुरुदेव खूप सुंदर गोष्ट सांगतात. आणि हे जे आहे ना ते मुंगळ्यांची गोष्ट सांगतात. बरं काय याच्यातच आहे, त्याच्याकडे 2 मुंगळे होते, एक एकदम धष्टपुष्ट वगैरे छान छान होता, एकदम छान मजेत राहणार, आणि त्याला दुसरा मुंगळा तसा आणि तो असं बारीक झालेला मल उमलाचा असा. त्यामुळे काय झालं रे बाबा, तू असा कसा, तू काय करतो म्हणजे त्या मिठा घरामध्ये मी काम करतो. तू काय करतो म्हणजे मी साखर कारखान्यात काम करतो म्हणजे तिथे राहतो. तो म्हणे मी मिठा घरात राहतो. ठीक आहे. त्याला दिवाळी ये म्हणे, ये जरा तू माझ्या इकडे ये. पावसाळ्याला घेऊन गेला तो, चल ठीक आहे जा. त्याला त्याच्यावरती दिवाळी म्हणे चल आता काय करायचं, तू माझ्याकडे राहायला ये. मग तू घेऊन गेला त्याच्याकडे राहायला. आणि तिथे इकडे तिकडे सगळीकडे साखर सगळीकडे मस्त पीक खाऊन पिऊन मस्त सुखात काही पिकेलच नाही, इकडून आणून सगळीकडे आहेच आहे. मग तो मिठा घरातला आलेला मुंगळा आहे ना, तो राहत होता 1 दिवस 2 दिवस 3 दिवस, पण तरी सुद्धा राहायला तरी व्हायचा. त्याच्यावरती काहीच परिणाम झाला नाही. तो तसाच बारीक आणि आधी होता त्यापेक्षा आणखी उदास होता. त्या मुंगळ्याच्या लक्षात आला, अरे हा असा कसा, इतकं एवढं सगळं छान आहे ते तरी सुद्धा हा असा कसा काय दुःखी आहे. त्याने विचारलं, काय रे बाबा काय झालं, इतकं सगळं आहे, इथे सगळं आहे. अरे म्हणे मग काय करू, तुझ्या इथे तू सगळं चांगलं आहे, सगळं गोड आहे, पण त्याची चवच मला जमत नाही आहे ना म्हणे. अजून काय मी त्याच्यापासून म्हणजे अजून काय मला समजलं नाही म्हणे, ॲडजस्ट नाही झालं म्हणे. हो का म्हणे, काय झालं बघू तर काय झालं, चला म्हणे माझ्याकडे. ते लक्षात आलं त्याने पण साखर खाल्ली, त्याने पण साखर घेतली खाल्ली. तर म्हणे आता किती छान गोड, हा तर तो साखरेच्या कारखान्याचा म्हणायला लागला, काय स्वाद आहे, किती सुंदर गोड. तो म्हणाला किती गोड आहे, पूर्ण गोड तर नाहीच आहे, मधूनच काहीतरी लागतं, मधूनच खारटपणा येते, काहीतरी विचित्र चव झाली, एकदम गोड तर काहीच नाही आहे. मग त्या मुंगळ्याच्या लक्षात आलं, अरे तुझ्या तोंडाला तर अजून मीठ तर लागलेलंच आहे, तू तोंड रो. मग त्याने तोंड दुखलं, त्याने ते काढलं ते मिठाची चव गेल्यानंतर त्याला खायला खाता साखर.
काय सुंदर आस्वाद आहे, मी उगीच माझे दिवस तिकडे वाया खात. तसंच येते गुरु आणि शिष्य, गुरुने जाणलेले आहे ते ज्ञान, ते त्या साखरेच्या ह्याच्यातले सांगले मुंगळे आणि सत्यतत्व त्यांनी जाणले, सत्यतत्वाला शोध घेत आहे. पण ते जे येत आहेत ते अजून ते साखरेचेच कण तोंडात घेऊन बसलेले. त्यामुळे त्या साखर जोपर्यंत, मिठाचं कण जोपर्यंत काढत नाही, सोडून देत नाही किंवा ते तुंकून टाकत नाही तोपर्यंत होत नाही ना. तसंच म्हणून ही प्रार्थना आहे, ते तुंकून टाका आणि तुमचं ट्युनिंग करा. आणि अशा तऱ्हेने प्रार्थना झाल्यानंतर परत दुसरी प्रार्थना केली की मग असं आपल्याला गुरु मिळतात, म्हणजे मार्गदर्शन असतात. जसं त्याला तो मित्र मिळाला, मित्र पण मार्गदर्शन. त्यांनी सांगितलं अरे ते मीठ येते, थांब काढते. तसं हे उपनिषदाचं ज्ञान आपल्याला सांगतात. गुरु आणि ते सत्यतत्वाचं बोध होतो. आता इथे बघा दुसरा पण खूप सुंदर शांती पाठ आहे. ओम आप्यायन्तु ममांगानि, ओम आप्यायन्तु ममांगानि, वाक्प्राणश्चक्षुः श्रोत्रमथो बलमिन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषद माहं ब्रह्म निराकुर्याम् मामा ब्रह्म निराकरोत् अनिराकरणमस्तु निराकरणं मे अस्तु तदात्मानि निरतेय उपनिषत्सु धर्मा ते मयि सन्तु ओम शांति शांति शांति। ओम शांति शांति शांति। आपण शांती मंत्र ह्याच वेदातला आहे आणि ह्या उपनिषदात. आणि ओम आप्यायन्तु ममांगानि, मम अंगाने म्हणजे माझे सगळे अवयव अंग. आता मनुष्याचे सगळे अंग आहेत की नाही, डोकं आहे, हात आहे, पाय आहे, जे मधलं धड आहे, शिर आहे, मस्तक, हे सगळे अंग आहे. आणि हे सगळे आता त्याच्यामध्ये पण आपण ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय म्हणतो. मग वाक् आणि पाद उपस्थ पाय कर्मेंद्रिय झालं, श्रोत्र चक्षु त्वक रसना घ्राण हे ज्ञानेंद्रिय झाले. आता हे 5 इंद्रिय आहे. म्हणजे आता इथं काय घेतलं बघा, आप्यायन्तु ममांगानि. आता वाक् प्राण चक्षु श्रोत्र बघा विनिवडले खूप सुंदर आहे. म्हणजे माझे सगळे अवयव आहे ना, ते कुठले कुठले, वाक् कुठले, कर्मेंद्रिय वाणी, प्राण चक्षु प्राणाला चालवणारे. आता इथे चक्षु डोळे, श्रोत्र कान, हे 2 झाले ज्ञानेंद्रिय. वाक् प्राणामधलं कर्मेंद्रिय. म्हणजे प्राणमय कोश पण त्याच्यात आला. मग आता अशा तऱ्हेने म्हणजे हे जे काय माझ्या अंगाचं काय कर, आप्यायन्तु माझे सगळे अवयव, मम अंगानि आप्यायन्तु म्हणजे मला त्याचे काय कर, सबळ बनव, चांगले बनव, बलवान कर. कारण बल असेल तर होईल, क्षीण असेल तर नाही होणार. आणि अशा तऱ्हेने चांगले करेल, बलवान कर. काय काय माझी वाणी, माझी प्राणातच क्षीण झाला, श्वासोच्छ्वास गती थांबली तर लगेच सगळेजण ऑक्सिजन लावा, हे करा ते करायला लागलो. त्याच्यात वेगळंच काळजी करायला लागते बरं त्याची. म्हणून प्राण कसं व्हायचे, म्हणून प्राणायामाचा अभ्यास करतात, ते स्ट्रॉंग झाले पाहिजे म्हणून, मग त्यांना बळ मिळवलं. म्हणजे अशा तऱ्हेने सांगितलं वाक् प्राण चक्षु श्रोत्र, माझी वाणी, माझे कान, माझे प्राण, माझे डोळे, या सगळ्या इंद्रियांना ममांगानि, या सगळ्या इंद्रियांना काय तर बलमिंद्रिय आणि सर्व आहे. आणि यांना सगळ्यांना बळ मिळून दे, बळ मिळून दे. बल मागितले का मागितले बल. म्हणजे अहो ते प्राण जर चांगले असतील तर मग आपण ऐकायला तेवढी ताकद राहील, क्षमता राहील, उत्साह राहील. प्राण जर क्षीण झाले तर म्हणून प्राणाला परत जीवदान द्यावं लागतं. प्राणापान समाधी
पचामंडळाचे करून ते अन्न टाकतो आपण वैश्वानर. आता हे आता पण हा भूक लागली, ठीक आहे नाश्ता मिळणार समजवतो. मग आता काय बळ त्याच्यानंतर बळून गेलं फक्त काय खाल्लं पिलं त्याचं बळून जातं की नाही. म्हणून अंगातलं बळ गेलं, ते ताकद मिळायला पाहिजे, बळ मिळायला पाहिजे म्हणून ते काय प्रयत्न करायला सांगतात. कारण जर बळ असेल तरच आपण पुढचे प्रयत्न करू शकतो. त्यामुळे अशा तऱ्हेने ह्या सगळ्या माझ्या ज्ञानेंद्रियांना कर्मेंद्रियांना काय कर बळ मिळून बलमिंद्रिय आणि सर्व या सगळ्यांचं बल आहे सर्व. आता कशासाठी नाहीतर मग सगळं खाप्या मजा करायचं. म्हणे माझं अवयव, माझी वाणी, माझे प्राण, माझे डोळे, माझे कान हे सगळे इंद्रिय बलवान हो. पण कशासाठी का तर सांगतात सर्वम ब्रह्मोपनिषद, सगळं करत उपनिषद असेल. आता म्हणजे खरं तर असं आहे, हा बल्ब आहे, ही ट्यूब आहे, हा फॅन आहे, हा माईक आहे, ॲम्प्लिफायर आहे, सगळं काही आहे, गिझर आहे. हे सगळे जे आहे ना त्यांना बल देणारं कोण आहे? इलेक्ट्रिसिटी. मग त्यांनी सांगितलं जोपर्यंत इलेक्ट्रिसिटी आहे तोपर्यंत ते चालतील. तसंच आहे आपला हा प्राण आहे, आपल्या डोळ्यांमधनं म्हणजे तोच विषय. म्हणजे असे तरी हे सगळे जे आहे हे बलवान होत का? कारण सर्व काही काय आहे, सगळे काय आहे तर ब्रह्मच आहे. सर्वम ब्रह्म, सगळे ब्रह्म आहेत. ते बल्ब आणि हे सगळ्यामध्ये म्हणजे आम्ही सगळे काय आहोत? इलेक्ट्रिसिटी आहे. दुसरं काय आहे का? कारण ते प्रकाश देण्याची क्षमता जी आहे त्याच्यामुळे आहे. प्रकाश म्हणजे इलेक्ट्रिसिटी नाही आहे, बल्बमध्ये पण इलेक्ट्रिसिटी नाही आहे, पण त्याच्यामुळे मात्र प्रकाश आला. तसंच इथे पण म्हणजे हे सगळं ब्रह्म आहे. उपनिषदात सांगितलं ब्रह्मोपनिषद सर्वम, हे जे सगळे आहेत किंवा ह्याच्यातलं जे सगळं बल आहे ना ते कोणामुळे आहे? त्याच्यामुळे त्याचं अस्तित्व. सर्वम ब्रह्मोपनिषदम. आणि हे जे काय आहे हे बलवान होत कारण हे उपनिषदातले ब्रह्मच आहे. आणि म्हणून माझ्यातनं काय हो म अहम ब्रह्म निराकुर्याम मा ब्रह्म निराकुर. हे उपनिषदातले ब्रह्म आहे आणि या ब्रह्माचा माझ्याकडनं आग्रह होऊ नको. मा अहम ब्रह्म निराकुर्यात, हे टाळणी होऊ देऊ नको. आणि मामा ब्रह्म निराकरत, आणि ब्रह्माने सुद्धा माझी हेटाळणी करू नको. हे बघा आपण काय करतो, त्याचं कोणी आलेलं असेल दुर्लक्ष मुद्दाम टाळतो. पहिल्यांदा त्या व्यक्तीला आपण टाळतो, मग दुसऱ्यांदा आपण ज्यावेळेस त्याच्याकडे जातो किंवा काही काम असेल तर ती व्यक्ती आपल्याला टाळते. आणि ते टाळलेलं समजतं, बघतो बोलायला नाही तर बोलत नाही, मुद्दा म्हणून काहीतरी हेतू असतो म्हणून. पण मग ते समजतं की नाही, मग समजतं सगळ्यांना सगळं. म्हणजे ते आपण टाळलं म्हणून त्याने टाळलं. आणि शक्यतो सगळेजण हे सगळे इंद्रिय आहे ते भोगांमध्ये आहेत. प्राण पण चालतात, पण प्राण पण कसला उपभोग घेतात इंद्रियजन्य सुखाचा. हे इंद्रिय त्या विषयांमध्ये आहेत. आणि मग ते सगळं घेत असताना ज्याच्यामुळे शक्ती मिळते त्याचं काय करतात? अवहेलना करतात, अव्यय करतात, हेटाळणी करतात, दुर्लक्ष करतात किंवा टाळतात. लक्ष देतो का आपण किती वेळ? जोपर्यंत श्वास चांगला चालू आहे तोपर्यंत त्या इथल्या सगळ्या वाऱ्याचं आणि ऑक्सिजनचं आपल्याला काहीच महत्त्व फ्री मिळणार आहे. ज्या क्षणी मास्क लावावं लागतं, सिलेंडर घ्यावं लागतं, विकत करावं लागतं, ICUचं बिल भरावं लागतं, कुठं दिवसाचं साधं नुसतं त्याचं बेडचंच बिल किती असतं. प्रत्येक शहरानुसार बदलतं. ते ऑक्सिजन सिलेंडरचं पण असतं. बरोबर ज्यावेळेस गाडीत पण हवा भरतो त्यावेळेस आता 10 रुपये द्यायला लागतं, आणि तर 2 रुपये, 1 रुपये, 2 रुपये, 5 रुपये व्हायचं. काय काय ठिकाणी 10 रुपये, काय काय ठिकाणी हो. अशी तर बाहेर खूप हवा घेता येते का ती आणि ती फ्रीमध्ये मिळते, त्याचा काहीच उपयोग नाही. पण त्याचा काही आपण त्याच्याबद्दल विचारही करत नाही आणि त्याला काही आपण अशी वागणूक देतो सन्मानाची नाही, त्याची कदर नाही करत आपण. म्हणतो ना त्याला कदर नाही करत. म्हणजे हे जे आहे ना हे जे सगळं चालतं आहे त्याच्यासमोर त्याची मला कदर नाही आहे. तेच ब्रह्म आहे. उपनिषदात सांगतो ब्रह्म हेच आहे, तो एनर्जीचा स्रोत तोच आहे. मग त्याचा जसं सूर्याची उष्णता
त्याची कोणी कदर नाही करत. म्हणून पण तीच उष्णता पाहिजे असेल तर मी इंधन जाळून घ्यावी लागते तुम्हाला, पण त्यावेळेस कदर होते. म्हणून मग आता सगळं केलं मनुष्याने, मग आता सौर ऊर्जा केली. अरे बिना फुकटच ते आहे, फक्त उपयोग करा. काय करतात ते काळ्या घासांना त्याचे कॉन्सन्ट्रेट असे बरोबर एका ठिकाणी एकवटतात आणि एकवटलं की मग त्याच्याने काय होतं. पण त्याची अशी कदर नव्हती, मग आता केली. तसंच म्हणे आता ब्रह्माची पण कदर मी काय म्हणते हे टाळणे नको होते, आणि ब्रह्माकडनं पण माझी नको हे टाळणे म्हणजे हे माहम ब्रह्म निराकुर्यात, मी सुद्धा कधीही त्याच्याकडे दुर्लक्ष करू नको, माझ्याकडनं अवहेलना किंवा हेटाळणी होऊ देऊ नको. आणि मामा ब्रह्म निराकुर्यात त्याच्याकडनं पण माझी हेटाळणी होऊ नको. अनिराकरणम असतो अनिराकरणम म्हणजे अनिराकरण म्हणजे कसं अनिराकरण कर. माझ्यामध्ये कधीही ह्याच्याकडे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती नसते. त्याचं जर झाली त्याचं निराकरण कर, त्याचं निराकरण कर. आणि म्हणजे अनिराकरण 2 वेळेस का म्हटलंय म्हणजे नेहमी माझ्यामध्ये दुर्लक्ष करण्याचा अभाव असू दे आणि मी सुद्धा दुर्लक्षित होऊ नको म्हणून बरोबर. माझ्यामध्ये नेहमी असा अभावच असू दे. निराकरण म्हणजे अभाव, अनिराकरण. आता म्हणजे अशा तऱ्हेने अभाव असतो. म्हणजेच काय म्हटलंय की हे माझे सगळे जे अवयव आहे, सगळे इंद्रिय आहे, प्राणी जसं कशाने चालतं, जसं आपण म्हटलं हे उपकरणं इलेक्ट्रिसिटीने चालतात. म्हणून इलेक्ट्रिसिटी नसेल तर ज्या ठिकाणी वीज नाही तिथे बघा बरं कसं होतं. जे खूप असं शहरात राहणारे मोठे ठिकाणी राहणारे लोक असतात, सगळीकडे इंटरनेट वगैरे येणारे पाहिजे ते जेव्हा पाहत असतात, इथे काय म्हणे सारखं ते इंटरनेटचं सारखं लाईट त्यांना त्याचा अभाव फटकतो. कारण तिकडे असताना त्याची कदरच नसते, पण नेहमीच मिळतं. मग इथे आल्यावरती कळतं त्याची काय व्हॅल्यू आहे, मग ते नीट वापरायला. खूपच डेटा टाकून दिला तर खूप आपण वापरतो म्हणून ज्यावेळेस ते संपून जातो त्यावेळेस आता कोणीच देत नाही बरोबर आम्हाला पॅक, त्यावेळेस कळतं ना. म्हणजे आता हे अगदीच वरचे उदाहरण झाले, पण इथे म्हणताय ब्रह्मच आहे ते उपनिषदातलं, आणि त्या ब्रह्माचा माझ्याकडून अवघड नको व्हायला, आणि त्या ब्रह्माकडनं पण माझा नको, कारण त्याची आहे, त्याची कृपा झाली तर यमे वैश्य गुणते तेने लभ्य तसे आत्मा विगुणते तनुष्यम, त्याच्याचकडनं स्वतः प्रकट होतो. पण कोणाला ते आत्मस्वरूप करतो, जो त्याचा स्वीकार करतो, जो त्याचा ध्यास देतो त्याला, बाकीच्यांना नाही. असं ते कठोपनिषद झालं. म्हणून माझ्याकडनं अव्यय नको देऊन ब्रह्माकडनं पण माझा अव्यय नको देऊ, आणि असंच नेहमी माझ्यामध्ये अव्ययाचा अभाव असू दे, म्हणजे दुर्गुण नको माझा, त्याचा अभाव असू दे, आणि आत्म्याचा मला आनंद असतो, त्याचा पण अभाव असतो. आणि अशा तऱ्हेने शांती पाठ आहे. आणि ते म्हणतात की तदात्मानी निरते उपनिषद सुधर्मा ते मयी संतु ते मयी संतु. म्हणजे जे उपनिषदात वर्णन केलेले धर्म म्हणजे काय, तर आपला खरा धर्म सच्चिदानंद साखरेचा धर्म गोडपणा काढला, गोडपणा साखर वजा गोडपणा काहीच उडत नाही. तसा आपला धर्म सच्चिदानंद, ते चैतन्य गेलं, ते शिव गेलं की ते शव होतं, की नाही. मग त्यावेळेस म्हणतात राम नाम सत्य, पण जोपर्यंत रामात होता तोपर्यंत कदरच नव्हती. आता इथे धर्म काय सांगितलं उपनिषदात वर्णित केलेला हा जो धर्म आहे ना, तो जो सद्गुण वर्णन केलेला आहे माझा खरा धर्म, म्हणजे ते मयी संतू त्याने माझ्यामध्ये वास करू, त्याचा माझ्यामध्ये वास हो, त्याच्यामध्ये वास आहेच म्हणून तो बोलतोय, चालतोय, सगळं करतोय, सगळं मस्त की बाहेर पण आनंद घेतोय, पण त्याचा माझ्यामध्ये वास असतो. तो माझ्यामध्ये वास करू म्हणजे काय, जाणून वास करू, म्हणजे मला त्याची स्मरण राहावं, मला त्याची जाण राहावी, असं अशा तऱ्हेने हा शांती पाठ आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक ही दोन्ही व्यक्तिमत्व आहे. फिजिकल पर्सनॅलिटी म्हणतो ना, मेंटल आणि इमोशनल आणि इंटेलेक्च्युअल, ह्याच्यामध्ये जर किंवा साधणारी जी आपली आध्यात्मिक व्यक्तित्व आहे, व्यक्तिमत्व आहे, तर ते सुसंवाद साधतं. तेच म्हणजे आपले संस्कार, आपण त्याला कारण ठेवतो. अशा पद्धतीने ह्या शांती पाठातनं त्याची प्रार्थना केली की अशा तऱ्हेने ह्यांचं सगळ्यांचं काय होऊ दे, बरोबर मेळ, आपण त्याला काय म्हणतो सुमेळ होऊ दे, त्याला एक शब्द मला आठवतो. तर अशा तऱ्हेने
तऱ्हेने हे सगळे शरीराच्या स्तरावरती सगळं शरीर निरोगी, सगळं चांगलं असलं पाहिजे, शांत पाहिजे, स्वच्छ पाहिजे, तर चांगली नीट झोप झाली पाहिजे, नंतर रात्र झोपले नाही, मग इथं असं तसं पण नाही. म्हणून ते सगळी अशी प्रार्थना केली. आणि बुद्धी पण तिथे असली पाहिजे, नाहीतर मन पण इथे तिथे नाही, आपले शरीर सगळे इंद्रिय पण नाही. नाहीतर मग येतात ऐकायला माझ्या इथं असंच व्हायचं. मी दर महिन्याला यायचे, एक काका आले ना, मला पण आम्ही झाला सकाळच्या क्लासला कोणीतरी वाढलं बाबा कारण सकाळच्या क्लासला पण उपनिषद ऐकायला एकतर जमत नाही आणि नको देतं, कारण तेवढी एकाग्रता होत नाही. म्हणून म्हटलं आले, सगळं ऐकलं आणि अगदी मन असं करून ऐकत होती. म्हटलं आले छान ऐकतात. मी मात्र तिथे राहत. मग सगळं झाल्यानंतर आले, पाया पडला. हो काय आहे ना, आता कान गेले, ऐकायला येत नाही. थोड्या वेळात आनंद झाला होता, अरे वा ऐकायला म्हणजे आता कान गेले, ऐकायला येत नाही, म्हणून मग सगळे इंद्रिय चांगले असले पाहिजे, तर त्याच वेळेस होईल ना. म्हणजे अशा तऱ्हेने ही अभ्यासकामध्ये जी ह्या दोन्ही मंत्रांमध्ये अतिशय सुंदर प्रकारे प्रार्थना केली आहे आणि त्याला ट्युनिंग केलं आहे. म्हणजे जसं आपण ट्यून करतो की नाही, तसं जसं त्या पद्धतीत गोळी घालायचे ते साफ करतात, ते ट्यून करतात आणि मग ती बरोबर त्या लक्षावरती लागते. त्याप्रमाणे त्या प्रार्थनेतनं ह्याचा भगवंताची कृपा, अनुग्रह, गुरूंची कृपा, शास्त्राची कृपा होण्यासाठी हे 2 शांती पाठ झाले. आणि त्याच्यानंतर आपल्या उपनिषदाला सुंदर सुरुवात होते. केनेशितं पतितं, केनेशितं पतितं प्रेषितं मनः, केन प्राणप्रथमप्रैतियुक्तः, केनेषितां वाचमिमां वदन्ति, चक्षुश्रोत्रं कौ देवो युनक्ति. आता म्हणे मनच सगळं करतं, मनच मध्ये गडबड करतं. मन आता हे म्हणे मन कसं काय काम करतं, कोणाच्या प्रेरणेने करतं. आणि हे मन कधी कुठे जातं, कधी पुढे जातं. मला चंचल कृष्ण म्हटलंय अर्जुनाने पण. म्हणे मग आता हे कुणाच्या कोण करतं हे? आणि हे प्राण आहे, प्राण कुणामुळे चालतात? पहिल्यांदा कुणामुळे श्वासोच्छ्वास सुरू झाला, एवढंच काय. तर म्हणे ही वाणी आहे ना, ही वाणी कशी काय बोलते? कुणाच्या शक्तीने बोलते. आणि हे डोळे आहे ना, हे डोळे आणि कान, हे डोळे आणि कान. डोळे कसं काय बघतात, कान कसं काय, कसे काय काय ते आपण उद्या बघू.